हा लाडू रोज सगळ्यांनी एक खाल्लाच पाहिजे, म्हणजे केस गळती होत असेल, कंबरदुखी किंवा सांधेदुखीवर रामबाण इलाज आहे। मस्त थंडी चालू झाली की अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू आवर्जून बनतातच आणि अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे लाडू। याच्यामध्ये आयरन आहे, कॅल्शियम आहे, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला शरीरासाठी पौष्टिक असतात आणि लाडूही खूप छान होतात याचे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता रेसिपी काय काय लागणार आहे ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। मी एका वाटीने सगळं माप घेतलेले आहे। गूळ हे सगळं, हे पहा ही वाटी आहे, याच वाटीने एक वाटी मी हळीव घेतलेले आहे। त्याच वाटीने 3.5 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं आहे, नारळाचं किसून घेतलेले आहे, साल काढलेली नाही, तुम्ही काढू शकता। 3.5 वाटी याने गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काही बदाम घेतलेले आहेत काप करून आणि काजू, आणि सूट पावडर घेतलेले आहे 1 चमचा, इलायची पावडर पाव चमचा आहे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, ते आपण खिसून घालणार आहोत। तर चला आता हळीव भाजून घ्यायचे। तर जाड भांडं घ्यायचे, जाड कढई मी चढवलेले आहे, 1 चमच्याला थोडं कमीच तूप घातलेलं आहे। हळीव आता भाजून घेऊया, चटचट वाजेपर्यंत भाजायचे आहे याला। करपूनी देऊ नका, नाहीतर करपले तर कडू लागतील, छान लागणार नाही। तर आता भाजायला लागलेले आहेत, चटचट आवाज व्हायला लागलेला आहे, भाजलेले आहेत आता हळीव। गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचे। तर हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। पाणी घातलेलं आहे मी, पाणी पाऊण वाटी घातलेले आहे, पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। आणि जर नारळाचं पाणी तुम्ही घालणार असाल तर थंड करून मग घाला, गरममध्ये घालायचं नाही। तर हे आता साईडला ठेवायचे मिक्स करून, आणि खोबरं ते सगळं भाजून घेऊया, ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। चला तर हे आता मिक्स केलेलं आहे चांगलं। थोडंसं तूप घालायचं आहे, अर्धा चमचा घातलेला आहे, आणि ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आपल्याला। जास्त लाल बी करायचे नाहीत, भाजून घ्यायचे आहेत थोडेसे बस। तर भाजले आहेत आपले ड्रायफ्रूट्स छान। याच्यातच आता खोबरं घालायचे, खोबरं घालून थोडं मिक्स करून घ्यायचे आणि गूळ घालायचा आहे। आता गूळ घालून गुळी थोडा मिक्स करायचा आपल्याला, गुळी मिक्स केलेला आहे। आता याच्यात आपण भिजवलेले हळीव घालून घ्यायचे आहेत। गूळ, हळीव आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि गूळ वितळेपर्यंत चांगला हलवून घ्यायचे, नाहीतर करपेल खालून। गूळ आता चांगला वितळला की त्याला लाडू बनायची कन्सिस्टन्सी ठेवायची त्याच्यात, की लाडू आपले बनले पाहिजेत असं आपल्याला आता त्याच्यातलं लिक्विड तयार करून घ्यायचे आहे। सूट पावडर घालायची, वेलची पावडर, खूप छान स्वाद लागतो सूट पावडर आणि वेलची पावडरीने। गूळ असला की ते आलंच, आणि जायफळ खिसून घालायचे आहे, थोडंसं घालायचं आहे, किंचित जास्त घालू नका। मी थोडाच तुकडा घेतला होता, त्याच्यातलाही अर्धा ठेवणार आहे। हे पहा थोडाच खिसलेला आहे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हलवत राहायचे सतत याला, कारण का तर खालून करपू शकते। आणि लाडवाची कन्सिस्टन्सी छान लाडू बनायसारखे झाले की मगच गॅस बंद करायचा आहे। आणि जास्त करून गूळ थोडा बारीकच करून घ्या, म्हणजे लवकर तयार होईल, नाहीतर गुळाचा खडाई राहिला तर ते पुन्हा लाडू वल्ले होतील। हे पहा छान आता मी मिक्स करून घेतलेले आहे, कन्सिस्टन्सी छान आलेली आहे। आणि आता ही गॅस बंद जरी केला तरी
थोडंसं हलवत राहायचं आहे आणि नसेल तर मग तुम्ही एका ताटात काढू शकता आणि थंड झाल्यानंतर मगच लाडू बनवायचे आहेत याचे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. आता थंड झाल्यानंतर मगच लाडू बनवून घेणार. तर हे आता सर्व थंड झालेलं आहे. चला आपण लाडू बनवून घेऊया. हे पहा, छान लाडू बनतात. थोडे थंड झाल्यानंतरच बनवून घ्यायचे. हे पहा, मी छोटे छोटे बनवले आहेत कारण का तर हा जास्त मोठा लाडू कोण खात नाही. दुसरा एक बनवून दाखवते. छान बनतात. हे पहा, हाही खूप छान बनलेला आहे. असेच आता सर्व लाडू आपण तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, छान बनतात. लाडवाची साईज तुम्ही किती ठेवू शकता. तर लाडू तयार झालेले आहेत. हे पहा, खूप छान लाडू बनतात. खायलाही पौष्टिक, शरीरालाही खूप छान असतात थंडीमध्ये. नक्की ट्राय करून पहा कारण का तर शरीरासाठी खूप फायदेकार आहेत आणि पौष्टिक आहेत. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला, धन्यवाद.